नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासाठी उपयुक्त असणारे महाराष्ट्राचा इतिहास या घटकावरती आधारित मागील म्हणजेच 2013 पासून ते 2021 पर्यंत ज्या काही टीईटी परीक्षा झालेल्या आहेत या सर्व परीक्षेमधील प्रश्न स्पष्टीकरणासह या ठिकाणी घेतलेले आहेत। असे एकूण 35 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। मित्रांनो, या 35 प्रश्नांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा। आता याच्यामधील जो पहिला प्रश्न आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? बघा, कोकणामध्ये इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे फोंड सावंत। पर्याय क्रमांक 1 फोंड सावंत। तर बघा, 1857 चा जो स्वातंत्र्य लढा झालेला होता, या लढ्यामध्ये भारतातील आदिवासी व वन्य जमातींनी ही इंग्रज सत्तेला आव्हान दिलेलं होतं आणि या जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवरती होत होता। ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कावरती गदा आणली। परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिसातील गोंड, बिहारमधील संथाळ आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले। तर महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिले आणि कोल्हापूर परिसरामध्ये गडकऱ्यांनी, तर कोकणामध्ये सावंतांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आव्हान दिलेलं होतं। तर अशा प्रकारे जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर मित्रांनो 2 ते 3 सेकंदामध्ये आपण आपले उत्तर कमेंट करू शकता आणि जेणेकरून आपलाही याचा सराव होईल। तर याचा पुढचा प्रश्न आपण पाहूयात। पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो, गोग आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते। तर बघा, प्रार्थना समाज 1876 मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे आणि तर्कशुद्ध उपासना आणि सामाजिक सुधारणा या उद्देशाने प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली होती। या समाजाचे 2 महत्त्वाचे सदस्य म्हणजे राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। बघा, राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते। आंतरजातीय भोजन, आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह आणि स्त्रिया आणि निराशाग्रस्त वर्गाच्या सुधारणेसारख्या सामाजिक सुधारणांच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले। म्हणजेच या ठिकाणी बघा, आत्माराम तरखडकर यांनी स्थापना केलेली होती आणि राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती मगो रानडे हे सुद्धा याचे सदस्य होते, मात्र गोग आगरकर हे याचे सदस्य नव्हते। चला, सयाजीराव गायकवाड डॅशचे शासक होते? बघा, सयाजीराव डॅशचे शासक होते। 2014 साली हा प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बडोदा। तर सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानावर बघा 1875 ते 1939 पर्यंत राज्य केलेलं होतं आणि ते एक प्रगतिशील आणि दूरदर्शी राजा होते, ज्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुधारणांसाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहेत। सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील इतर 3 संस्थान आहेत। तर बघा, नायब वकील ए मुतलक हा किताब डॅश यांना मिळाला? 2014 साली हा प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नाचं जे अचूक पर्याय क्रमांक 2 आहे महादजी शिंदे। तर बघा, महादजी शिंदे हे मराठा साम्राज्यातील एक कुशल सेनापती आणि राजकारणी होते। त्यांनी पेशवाईसाठी अनेक महत्त्वपूर्ण लढाया जिंकल्या आणि मराठा साम्राज्याचा विस्तार केला। त्यांच्या कार्याबद्दल पेशव्यांनी त्यांना नायब वकील ए मुतलक हा किताब दिलेला होता। तर बघा, महादजी शिंदे यांना पेशव्यांनी हा किताब दिलेला होता आणि नायब वकील ए मुतलक हा किताब पेशव्यानंतर सर्वात मोठा किताब होता। हा किताब फक्त एकाच व्यक्तीला दिला
जात असे आणि महादजी शिंदे हे या किताबाचे एकमेव प्राप्तकर्ते होते। तसंच महादजी शिंदे यांना भारताचा नेपोलियन असेही म्हटले जाते। तर अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की भारताचे नेपोलियन असं कोणाला म्हणतात, तर याचंही उत्तर महादजी शिंदे असं असणार आहे मित्रांनो। आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला, तर बघा हा किताब कोणाला दिला 2014 साली प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 शहाजी राजे। तर बघा दिल्लीचा मोगल बादशाह मोठ्या सैन्याला घेऊन दक्षिणेकडे उतरला होता आणि त्यामुळं मोगल आणि आदिलशाही सैन्याशी निजामशहाच्या सैन्यांनी मोठी लढाई झाली। शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधवराव मोगलांच्या बाजूने तर शहाजीराजे व त्यांचे बंधू शरीफजी हे निजामशहाच्या बाजूने एकमेकांशी लढत होते। लढता लढता त्यात शरीफजी ठार झाला। शहाजीराजे विजयी झाले, परंतु सख्खे भाऊ मात्र गमावून बसले होते। या पराक्रमामुळे निजामशहाच्या दरबारात शहाजीराजांचा मान वाढला, परंतु निजामशहाचा वजीर मलिक अंबर याला ही गोष्ट मान्य नव्हती। त्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे, तर जो अचूक पर्याय आहे तो म्हणजे रायरेश्वर रोहिडा ही जोडी जी आहे ती चुकीची आहे मित्रांनो। कारण की या ठिकाणी बघा किल्ल्याचं जुनं नाव आणि नवीन नाव हे या ठिकाणी दिलेलं आहे। तर भोरप्या हे किल्ल्याचं जे जुनं नाव होतं या किल्ल्याचं नाव बदलून नंतर प्रतापगड हे नाव ठेवण्यात आलं। त्यानंतर कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड हे ठेवण्यात आलं। मुरुंबदेव याचं जे नाव होतं ते राजगड हे ठेवण्यात आलेलं होतं। रायरी या किल्ल्याचं नाव रायगड हे ठेवण्यात आलं आणि खेळणा हा जो किल्ला होता तो नंतर विशालगड या नावानं ओळखला जाऊ लागला आणि विचित्रगड जो होता तो गड रोहिडा या नावानं ओळखला जात होता। त्यामुळे रायरेश्वर आणि रोहिडा ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे। तोरणा किल्ला डॅश खोऱ्यात आहे 2016 सालचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 कानद। कानद खोऱ्यामध्ये तोरणा किल्ला आहे आणि बघा तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड। तोरणा किल्ल्याचं जे नाव होतं ते प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला। तर बघा हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की तोरणा किल्ला हा पुणे शहराच्या कोणत्या दिशेला आहे अशा प्रकारचा प्रश्न हा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर हे लक्षात ठेवा की तोरणा किल्ला हा पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला आहे आणि तो साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या डोंगर रांगेत तोरणा किल्ला हा वसलेला आहे। वेळवंडी नदीकाठी आणि कानद नदी या दोन नद्यांच्या खोऱ्यात बघा वेळवंडी आणि कानद नदी या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये तोरणा किल्ला हा वसलेला आहे। पुण्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला याला ओळखलं जातं। स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय। अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो। तर बघा स्वराज्यामध्ये जो पहिला किल्ला होता महाराजांनी जिंकून जो पहिला किल्ला जिंकून तोरण बांधलेलं होतं तो तोरणा किल्ला। त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकलेला होता। तर अशा प्रकारचा यावरती अजूनही प्रश्न येऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला हा वयाच्या कितव्या वर्षी जिंकला अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो। यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखन कोण केलेलं आहे किंवा याचे लेखक कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न 2016 मध्ये विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बाबा पद्मनजी। तर बघा यमुना पर्यटन यालाच हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण हे सुद्धा उपशीर्षक आहे। ही मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे। शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्यावेळी
औरंगजेबाचा वाढदिवस होता, कितवा वाढदिवस होता किंवा डॅश वाढदिवस होता? प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे अंक 250. बघा, शिवाजी महाराजांनी आग्रा भेट 12 मे 1666 रोजी झालेली होती आणि औरंगजेबचा जन्म हा 3 नोव्हेंबर 1618 रोजी झालेला होता. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश यांनी केली. अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 जून 1928 रोजी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हा होता. या संस्थेद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली. या संस्थेच्या कार्यातून अनेक दलित विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले आणि समाजात यशस्वी झाले. हुतात्मा स्मारक डॅश डॅश येथे आहे. हुतात्मा स्मारक हे डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे हे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मुंबई. तर अशा प्रकारे तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल मित्रांनो तर कमेंट्समध्ये 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही कमेंट्स करून हे उत्तर सांगू शकता. तर बघा, हुतात्मा स्मारक हे मुंबईतील फ्लोरा फाउंटन सध्याला येथे आहे. हे स्मारक संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्या 117 व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेला आहे. तर बघा, हुतात्मा स्मारक जे आहे ते 117 व्यक्तींच्या स्मरणामध्ये बांधण्यात आलेला आहे आणि या स्मारकाचे उद्घाटन हे 21 नोव्हेंबर 1961 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. याच्यानंतर याचा पुढचा प्रश्न आपण पाहूयात. जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅश डॅश राज्यात आहे. 2017च्या महाटीईटी परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. तर बघा, जिंजीचा किल्ला हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे आणि या किल्ल्याला राजगड आणि रायगड नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. तर बघा, जिंजीच्या किल्ल्याला तिसरी राजधानी हे मानतात आणि छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली. या किल्ल्याला ट्रॉय ऑफ द ईस्ट असे संबोधले जाते. तर बघा, जिंजीचा जो किल्ला आहे या किल्ल्याला ट्रॉय ऑफ द ईस्ट अशा प्रकारे सुद्धा संबोधलं जातं. मुक्तिसदन, कृपासदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? बघा, मुक्तिसदन, कृपासदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पंडिता रमाबाई यांनी या संस्था सुरू केलेल्या होत्या. आणि बघा, याचं जे स्पष्टीकरण आहे ते म्हणजे 24 सप्टेंबर 1898 रोजी केडगाव येथे मुक्तिसदनाची स्थापना ही केलेली होती आणि इसवी सन 1897 मध्ये मध्य प्रदेशात व इसवी सन 1900 मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिलेला होता. पंडिता रमाबाईंनी 1897 मध्ये केडगाव येथे मुक्ती मिशनची स्थापना केली आणि त्या अंतर्गत कृपा सदन सुरू केलेलं होतं. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात? 2017 साली प्रश्न आलेला आहे. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि त्यांनाच दादोबा पांडुरंग या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर 9 मे 1814 ते 17 आणि 17 ऑक्टोबर 1882 हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसंच ते मानव धर्म सभा 1844, परमहंस सभा 1849, प्रार्थना समाज 1867 या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे
संस्थापकही राहिलेले आहेत, संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयुग होते. त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली. इंग्रज सरकारने 1857 साली राव बहादूर पदवी बहाल केलेली होती. 1852 मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लांच्या बंडाचा यशस्वी बिमोड यांनी केलेला होता. खंडन केले. बघा, गोपाळ बाबा वलंगकर यांनी डॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 विटाळ उद्वंसन. तर बघा, गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ उद्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे. आणि या पुस्तकात त्यांनी अस्पृश्यतेच्या शास्त्रीय आणि सामाजिक मुळांवर टीका केली. या जातीव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या ठिकाणी बघा, विटाळ उद्वंसन हे जे पुस्तक आहे ते गोपाळ बाबा वलंगकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. मित्रांनो, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. परत एकदा हा प्रश्न आलेला आहे. याच्या अगोदर ही चुकीच्या जोडीचा प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी किल्ल्याचे जुने नाव दिलेले आहे आणि त्यानंतर बदलून त्या किल्ल्याला कोणतं नाव दिलेलं आहे हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मुरुंबदेव रायगड हे या ठिकाणी चुकीची जोडी आहे. कारण की भोरप्या या किल्ल्याचं नवीन नाव हे प्रतापगड आहे. त्याचबरोबर कोंढाणा या किल्ल्याला सध्याला सिंहगड असं म्हणतात. तर मुरुंबदेव हा जो किल्ला होता याला राजगड म्हणतात. परंतु या ठिकाणी रायगड दिलेला आहे म्हणून ही जोडी ही चुकीची आहे. तर रायरी या किल्ल्याचं जे नवीन नाव आहे ते म्हणजे रायगड नाव आणि खेळणा किल्ल्याला विशालगड या नवीन नावानं ओळखलं जातं. स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका डॅश होत्या. 2018 सालचा प्रश्न आहे मित्रांनो. स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका होत्या आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 पंडिता रमाबाई. तर बघा, स्त्री धर्मनीती पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं हे एक पुस्तक आहे आणि हे पुस्तक आपल्याला स्त्रियांच्या नैतिकतेबद्दल सांगतं. हे 1882 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक डॅश हे होते. 2018 साली विचारलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. तर बघा, मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक लक्ष्मण शास्त्री जोशी होते. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना ही झालेली होती आणि या मंडळाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर श्रीधर व्यंकेतकर हे होते. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक होते. त्यांनी 1963 ते 1972 पर्यंत मराठी विश्वकोशाचे संपादक पद भूषवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. याचं कारण काय आहे? तर बघा, याचं जे कारण आहे हे कारण म्हणजेच पर्याय क्रमांक 1 त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते आणि त्या कारणामुळे शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली कारण त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला पोर्तुगीजांच्या स्पर्धेपासून संरक्षण द्यायचं होतं आणि पोर्तुगीजांकडे मीठ उत्पादनाची मोठी क्षमता होती आणि ते स्वस्त दरात विकत होते. त्यामुळे कोकणातील मीठ उत्पादकांना मोठा फटका बसत होता. महाराजांनी बसवलेली जकात पोर्तुगीज मिठाला महाग बनवून कोकणातील
मीठ उत्पादकांना स्पर्धात्मक बनवण्यास मदत करत होती आणि त्यामुळं महाराजांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण देण्याचे ठरवले। पुढचा प्रश्न आहे, तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश डॅश आहे। तर बघा हा पुण्याच्या नैऋत्येस आहे मित्रांनो, नैऋत्येस आहे। तर बघा तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि पुणे शहराच्या नैऋत्येस अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत तोरणा किल्ला वसलेला आहे। पुण्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ल्याला ओळखलं जातं। स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय। वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता। अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश यांनी केली। तर बघा अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश यांनी केली। 2018 साली विचारलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे। तर बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केले। तर पुण्यामध्ये कोणत्या ठिकाणी केले, तर पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नातूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले। तर बघा हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणाच्या प्रयत्नातून उभा राहिले किंवा खाली दिलेल्या जोड्यामधील चुकीची जोडी ओळखा। परत एकदा चुकीची जोडी या ठिकाणी आलेली आहे। या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 मुरुंबदेव आणि विशालगड। तर तोरणा प्रचंडगड। तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा किल्ला असं ठेवण्यात आलेलं होतं। महाराजांनी गडाची पाहणी करताना त्यांच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असं ठेवलेलं। त्यानंतर मुरुंबदेव राजगड। तर नीरा वेळवंडी नद्याच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचं डोंगर आहे आणि या डोंगरावरचा किल्ला म्हणून बहामनी राजवटीत राजगडास पूर्वी मुरुंबदेव असं नाव होतं। इसवी सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेतला आणि त्यावर बांधकाम केलं व त्याचं नाव राजगड असं ठेवलं। राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र, परंतु राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी रायगडावर नेली। पन्हाळा आणि विशालगड। तर 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला। त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचं नाव विशाळगड असं ठेवलं। रायगड भारताच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात वसलेला महाड शहरात असलेला एक डोंगरी किल्ला आहे। या दख्खनच्या पठारावरील सर्वात मजबूत किल्ल्यापैकी एक आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या त्याला रायरी किंवा रायरी किल्ला म्हणून संबोधलं जातं। तर भोरप्या आणि प्रतापगड। तर महाबळेश्वराच्या जटात व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे प्रतापगड। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केलेला आहे। या सुप्रसिद्ध घटनेमुळे महाबळेश्वराच्या सानिध्यामुळे सर्वांना माहीत असलेला हा किल्ला आजही सुस्थित उभा आहे। भोरप्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे। अंबरनाथचे शिवमंदिर डॅश यांनी बांधले। 2019 साली हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 शिलाहार। तर उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने इसवी सन 1022 ते 1035 या काळात हे शिवमंदिर बांधण्यास सुरुवात केली असं सांगण्यात येतं आणि इसवी सन 1660 ते 61 मध्ये चित्तराजच्या धाकट्या भावाच्या मामांनी या मंदिराचं काम हे त्यांच्या राज्याच्या काळात केले असं सांगण्यात येते। शिलाहार राजघराण्यातील मामांनी त्यांच्या राज्याच्या काळात म्हणजेच इसवी सन 1060 मध्ये या मंदिराचे काम पूर्ण केले
असा उल्लेख हा मंदिरातील शिलालेखावर आढळतो, तर युनेस्कोच्या 218 कला संपन्न असलेल्या जगभरातील सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूपैकी अंबरनाथचे शिवमंदिर हे एक वास्तू आहे. तर बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 सोशल सर्व्हिस लीग, न्यायमूर्ती रानडे हा जो पर्याय आहे हा पर्याय चुकीची जोडी आहे. तर बघा, सोशल सर्व्हिस लीग नारायण मल्हार जोशी यांनी 1911 मध्ये बॉम्बेमध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती आणि लोकांसाठी जीवन आणि कामाची चांगली आणि न्याय परिस्थिती सुनिश्चित केली. भारत सेवक समाज किंवा द सर्वेंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना ही 12 जून 1905 रोजी पुणे महाराष्ट्र येथे गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली होती आणि भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी संस्थेचे मार्ग शोधणे आणि विकसित करणे हा या सोसायटीचा उद्देश होता. राष्ट्रीय पर्याप्ततेला चालना देण्यासाठी आणि देशाची आर्थिक ताकद निर्माण करणं ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये केली. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही लंडनमध्ये भारतीय आणि निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं करण्यात आलेली होती. तर पहा, निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोणी केली? 2019 साली आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 जनाक्का शिंदे. 1907 मध्ये दयाराम गिडुलमर यांनी केलेल्या दरमहा 100 रुपयाच्या मदतीवर महिलांच्या सेवेसाठी निराश्रित सेवा सदन सुरू करण्यात आलेलं होतं आणि या कामी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी जनाक्का शिंदे, विनुबाई शिंदे, द्वारकाबाई, कल्याणीबाई यांनी पुढाकार घेतला. याच सदनातून आजारी आणि गर्भवती स्त्रियांच्या मदतीसाठी कामे सुरू करण्यात आली. निराधार मुले, रुग्ण मुलांना घरीच ठेवून कामावर जाणाऱ्या कामगारांच्या मुलांची सोय, मोफत भोजनालय असे सारेच उपक्रम सुरू करण्यात आलेले होते. झुंजार माची व बुदला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? 2019 साली आलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 तोरणा. तर बघा, झुंजार माची आणि बुदला माची हे दोन्ही तोरणा गडावरील माच्या आहेत. तोरणागड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. हा गड शिवरायांच्या स्वराज्यातील एक महत्त्वाचा गड आहे. तोरणा गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील झुंजार माची आणि बुदला माची हे 2 महत्त्वाचे बुरुज ही या तोरणा किल्ल्यावरती आहेत. या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखा अशा प्रकारचा प्रश्न हा 2019 साली आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे संत एकनाथ जांब, पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी संतांची नावं दिलेली आहेत, त्यांची जन्म ठिकाणं दिलेली आहेत. तर या ठिकाणी संत एकनाथ हे पैठण या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळं ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. तर बघा, संत नामदेव जे आहेत यांचं जन्मगाव हे नरसी आहे, तर त्यांची समाधी ही पंढरपूर या ठिकाणी आहे. संत ज्ञानेश्वर जे आहेत, संत ज्ञानेश्वर यांचा जन्म हे आपेगावला झालेला आहे आणि त्यांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे. संत एकनाथ यांचा जन्म पैठणला झालेला असून त्यांची समाधी ही पैठण या ठिकाणीच आहे. तर संत तुकाराम यांचा जन्म या ठिकाणी असून त्यांची समाधी ही देहू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे डॅश नेते होते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे डॅश नेते होते. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 प्रार्थना समाजाचे नेते होते. तर बघा,
प्रार्थना समाज याची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी 31 मार्च 1867 मध्ये केलेली होती। त्याचा उद्देश लोकांना एका देवावर विश्वास ठेवता येतो आणि एकच देवाची उपासना करता येते हा होता। ब्राह्मो समाज जो आहे हा ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती। आर्य समाज जो आहे हा आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाज जो आहे तो महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। प्राध्यापक जी रंगा यांच्या पुढाकाराने डॅश या संस्थेची स्थापना झाली आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 अखिल भारतीय किसान सभा। तर बघा अखिल भारतीय किसान सभेची स्थापना ही 1936 मध्ये लखनौ येथे झालेली होती आणि अखिल भारतीय किसान सभा म्हणून याला ओळखलं जातं। स्वामी सहजानंद सरस्वती सभेचे प्रमुख होते। बघा स्वामी सहजानंद सरस्वती हे सभेचे प्रमुख होते। या संघटनेचे सचिव NG रंगा हे होते आणि अखिल भारतीय किसान सभेचे उद्दिष्ट हे जमीनदारी व्यवस्था संपवण्यासाठी, जमीन महसूल कमी करण्यासाठी, क्रेडिटचे संस्थात्मकरण करणे हे या अखिल भारतीय किसान सभेचे उद्दिष्ट होते। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी येथे डॅश देवीदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली। या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते बघा मित्रांनो, महर्षी रामजी विठ्ठल शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी देवीदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती। तर धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे पर्व, विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांचे विशेष प्रयत्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारणा या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली। महर्षी विठ्ठलरामजी शिंदे मुंबई येथे देवीदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली। ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला। तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला। त्यांच्या प्रयत्नातूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले। पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली। रमाबाई कानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला। तर अशा प्रकारचे कार्य हे समाज सुधारक यांनी केलेली आहेत। शिवाजी महाराजांनी कान्होजी देदेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हायगाई करू नये असे सांगितले। हे डॅश या गुणाचे उदाहरण आहे। तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 संघटन चातुर्य। तर स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले। त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होतं। त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले। स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेदे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते। उतारवयी ते आजारी पडले, त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हायगाई करू नये असे सांगितले। नंबर 1, याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला गादीवर बसवले। याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले। वरील वर्णन कोणाचे आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 दुर्गादास राठोड यांचं बद्दल हे वर्णन आहे। तर बघा, अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचं सहकार्य मिळवलेलं होतं आणि मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आलेलं नाही। मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतलं।
दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवरती बसवलं। दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला। दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवलं। राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले। या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला। दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध हा संघर्ष चालू ठेवलेला होता। त्यानंतर आजच्या या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली। 2021च्या महाटीईटी परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 मुघल आणि निजामशाह या दोघांमध्ये भातवडीची ही प्रसिद्ध लढाई झालेली आहे। तर बघा भातवडीची लढाई त्यालाच भटवडी किंवा भटवाडी देखील म्हटलं जातं। 1624 मध्ये महाराष्ट्रातील आधुनिक भातोडी पारगाव गावाजवळील लढली गेली। मलिक अंबर हा मुर्तजा निजामशाह दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामशाहचा प्रधान होता। मलिक अंबरच्या नेतृत्वाखालील अहमदनगर सैन्याने विजापुरी सेनापती मुल्ला मुहम्मद लारी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त मुघल विजापूर सैन्याचा पराभव केला। मलिक अंबरच्या सैन्याचा मित्र सैन्याने पाठलाग केला होता तेव्हा त्याने भटवाडी जवळील तटबंदीत आश्रय घेतला। त्यानंतर त्याने पूर आणण्यासाठी धरणाचे उल्लंघन केले, ज्यामुळे मित्र घोडदळ त्याच्या छावणीजवळ येण्यापासून रोखले। दरम्यान विविध सेनापतीमधील मतभेद आणि मुसळधार पावसामुळे मुघल विजापूर छावणीतील गोंधळात भर पडली। या परिस्थितीचा फायदा घेत मलिक अंबरने मित्रांच्या छावणीवर हल्ला केला आणि अनेक विजापुरी आणि मुघल सेनापतींना कैद करून निर्णायक विजय मिळवला। मुहम्मद लारी शक्यतो प्रतिस्पर्धी विजापुरी सेनापती इखलास खानच्या आदेशानुसार मारला गेला। अहमदनगर सैन्याच्या सेनापतीमध्ये शहाजींचा राजांचा समावेश होतो, ज्यांचा मुलगा शिवाजी महाराज यांनी पुढे मराठा साम्राज्यात उत्क्रांत झालेल्या राज्याची स्थापना केली। मराठ्यांच्या नोंदीमध्ये भटवडीच्या लढाईला मराठा शक्तीच्या उदयाचे संकेत देणारे शुभ शकुन म्हणून चित्रित केलेलं आहे। तर अशी ही भातवडीची जी प्रसिद्ध लढाई होती ही मुघल व निजामशाह या दोघांमध्ये झालेली होती। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।